नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे झालेल्या महिलांवरील संतापजनक अत्याचारांविरोधात भाजपा ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. कळमनुरी मतदारसंघांसाठी मिळाला आतापर्यंत 2100 कोटींचा निधी. शिवसेना आमदार संतोष बांगर यांची माहिती. लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. मुंबई एपीएमसी बाजारात रोज 50 टनपेक्षा जास्त लाल मिरचीची आवक होते आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर घटले आहेत. यंदा तिखट मिरचीचा हंगाम एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची मिरची एपीएमसी बाजारात दाखल झाली आहे. दर कमी असल्याने ग्राहकांना त्याचा फायदा, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. भारत संकल्प विकसित यात्रेत मोदी सरकारचा उल्लेख करण्यात आल्याने अनेक गावात यात्रांना परतून लावण्याच्या घटना घडल्या. कुठल्याही शासकीय कामात भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा उल्लेख वारंवार करण्यात येत आहे. आता याबाबतची चीड निर्माण झाली आहे. म्हणून मोदी सरकारच्या या जाहिरातीवर वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने विजेच्या समस्यांसंदर्भात जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कल्याणच्या टिटवाळा रेल्वे स्थानकात मानसिक तणावामुळे रेल्वे होमगार्डची आत्महत्या. गाडी पार्किंगवरून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे होमगार्डने आत्महत्या केल्याचे समजते. भूषण मोरे असे होमगार्डचे नाव. बीडच्या माजलगाव एसडीओ कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. कापसाला 12,000 रुपये, सोयाबीनला 8,000 रुपये तर उसाला 4,000 रुपये हमीभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा काढून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने शेवगाव पंचायत समितीतून मोर्चा काढण्यात आला. यावेळी आशा प्रवर्तक व गट कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आज जालना शहरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीने व महिला कार्यकर्त्याच्या वतीने पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस अशा वातावरणामुळे विविध भागातल्या शेतकऱ्यांनी टरबूजाची लागवड केली. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे टरबूजाच्या उत्पन्नात घट आली आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.